हमारे पुरुष महामंडलेश्वर मातंगी नंदगिरी, भगवती नंदगिरी, शिवलक्ष्मी नंदगिरी महाराष्ट्राचे हे सर्व आहेत आणि पूजा नंदगिरी आपले त्र्यंबकचे, नाशिक त्र्यंबक क्षेत्राचे, डॉक्टर सानवी नंदगिरी साध्वी आमच्या आखाड्याच्या आणि पूर्ण इंटरनॅशनल किन्नर अखाड्याच्या PRO आहेत ते, शिल्पा नंदगिरी हमारी साउथ की महामंडलेश्वर और हमारी पीताम्बरा नंदगिरी हमारी वरिष्ठ महिला महामंडलेश्वर, हम सभी और भी अन्य हमारे संत साधु महामंडलेश्वर आए। और हम इस क्षेत्र में इसके लिए आए कि नासिक में जिस तरीके से हमारे मुख्यमंत्री जी देवेंद्र फडणवीस जी कल आए और पूरी कुंभ के लिए उन्होंने जो बजट कुंभ के लिए जो उन्होंने आगे बढ़ चढ़ के जो काम करने की बात करी, उसको पूरा किन्नर अखाड़ा स्वागत करता है और हमारा पूरा अखाड़ा सरकार देवेंद्र फडणवीस के साथ है। कुंभ के लिए कलेक्टर और कमिश्नर शर्मा जी और खत्री मैडम के साथ हैं और हम चाहेंगे कि 2027 का महाकुंभ जो नासिक क्षेत्र में होने जा रहा है वो सुंदर, आधुनिक, स्वच्छ, दिव्य, भव्य कुंभ हो। मोदी जी के आशीर्वाद से जिस तरीके से 2025 का कुंभ अभी प्रयागराज में हुआ, उसी तरीके से और उससे भी ज़्यादा भव्य। मैं ठाणे की हूँ, मेरा पैदाइश महाराष्ट्र का है, तो हम महाराष्ट्र के बच्चे हैं। हम चाहते हैं कि जिस तरीके से जो ये कुंभ होगा वो भव्य, दिव्य, सुरक्षित और पूरी दुनिया को देखने लायक हमारा नासिक का कुंभ होगा। कोई भी मदद सरकार को और समाज को किन्नर अखाड़े की लगेगी, हम एक पैर पे खड़े हैं। ये पूरे अखाड़े को टाइगर ग्रुप, अर्जुन जो मेरा पुत्र बना हुआ है, वो पूरा समाज हमारे साथ खड़ा हुआ है। हमारे श्री महंत ऋषिकेश नंदगिरी पूरा भागदौड़ संभालेंगे, अध्यक्ष और सलाहकार और जनरल सेक्रेटरी के साथ मिलकर, और पूरा जो कमेटी हमने बनाई। हमारा आश्रम नहीं है पर हम कोशिश करेंगे कि किन्नर होने के कारण, ट्रांसजेंडर होने के कारण कि सरकार हमें जगह दे कि हम अपना आश्रम बना पाएं। इस त्र्यंबक क्षेत्र में हम सन्यासी परंपरा से हैं। हमारे गुरु हरिगिरी महाराज जूना अखाड़े के हैं। हम जूना अखाड़े के साथ शाही स्नान करते हैं। हमारा पूरा अखाड़ा जूना अखाड़े के साथ रहता है और हरिगिरी महाराज अवधेशानंद जी का आशीर्वाद है और हरिगुरु जी गुरुमूर्ति होने के कारण उनका आशीर्वाद हमेशा हम सब पे रहता है। तो आप सभी को कुछ भी प्रश्न हो तो आप सब पूछ सकते हो। इसीलिए किन्नर अखाड़े का आगमन हुआ। SSR रेस्टोरेंट के मालिक और होटल के मालिकों ने हमें होस्ट किया, हमें अपना सहकार दिया। इसका बहुत बहुत कोटि कोटि धन्यवाद। नासिक के जितने भी लोग मिले, खुले दिल से किन्नर अखाड़े को अपनाया और किन्नरों को प्राचीन परंपरा रही है किन्नरों के आशीर्वाद की, किन्नरों के मान्यताओं की, तो ये पूरा समाज हमेशा किन्नरों की इज्जत करते आया है। पूरा नासिक जिला और नासिक क्षेत्र, इसके लिए हम बहुत हर्षित हैं, उल्लासित हैं कि हम 2027 का सिंहस्थ कुंभ नासिक का भव्य तरीके से किन्नर अखाड़ा करेगा। नमो नारायण। प्रयागराजला असताना तुम्ही ज्या ममता कुलकर्णींना दिशा दिली, त्यानंतरच्या काळामध्ये
जो काही वाद झाला तसा कुठलाही वाद नाशिकमध्ये होणार नाही या दृष्टीने तुमच्या सोबत असलेले काही लोक तुमच्यापासून नंतरच्या काळात दूर गेले, त्यांच्यासोबत तुम्ही समन्वय कराल का? कारण देखिए, हमारे से कोई दूर नहीं गया। हमने जिनको निकाला वो हमारी पब्लिसिटी के पीछे वो आ गए, चाहे वो जो भी रहे होंगे। किन्नर अखाड़े ने कुछ लोगों को अपने से दूर किया क्योंकि उनका विचार व्यवहार सत्य सनातन धर्म के प्रति कलंकित होता, इसके लिए हम कुछ लोगों को अपने से निकाल दिए। और जो हमारी परंपराओं को, किन्नर समाज की परंपराओं से जो दूर जाता है वो किन्नर अखाड़े से दूर हो जाता है। और श्री यमाई ममता नंदगिरी उर्फ ममता कुलकर्णी आज भी हमारी महामंडलेश्वर हैं। अगली बार जब किन्नर अखाड़ा आएगा तो वो स्वयं यहाँ प्रस्तुत रहेंगी हमारे साथ। और जिन लोगों ने हम पे लांछन लगाने की कोशिश करी, जिन लोगों ने कटाक्ष करने की कोशिश करी, उनको सबको लीगल नोटिस पहुंच चुका है और उनको हम कोर्ट में पूरी तरीके से चैलेंज करेंगे और उन पे कार्रवाई करेंगे। और विवाद क्या पता कब हो जाए, हम जो भविष्य में क्या होने वाला है उस पे हमारा कोई बल नहीं रहता। हम कोशिश करेंगे, कोई भी नहीं चाहता कि कोई विवाद हो, कोई भी अखाड़ा नहीं चाहेगा। हम धर्म को लेके चल रहे, हम क्यों चाहेंगे विवाद हो? हम चाहेंगे कि समाज में समरसता बनी रहे, समाज में सब साथ में चलें और समाज को लोग आगे उत्थान की तरफ ले जाएं। जो वंचित, कटाक्ष भरी नजरों से जिनको देखा जाता है किन्नरों को, चाहे आप हिजड़ा बोलिए, चाहे आप मंगलमुखी बोलिए, चाहे आप किन्नर माता बोलिए, जिस तरीके से हमें वंचित रूप से देखा जाता है वो देखा ना जाए। किन्नर अखाड़े ने हमेशा अपने दरवाजे मर्द और औरत के लिए खुले रखें और भविष्य में अगर कुछ होगा तो उसका मुंह तोड़ जवाब दिया जाएगा। आता मागच्या वेळेस ममता कुलकर्णींना आपण महामंडळेश्वर या पदावरून काढले आहेत का, ते अजून आहेत? आणि आम्ही आत्ता सांगितलं ते आहेत आणि त्यांना नेक्स्ट टाइम जे आमचं कॉन्फरन्स वगैरे होईल आणि कुंभामध्ये नाशिकमध्ये ते असणारच ना, त्यांचं पण कॅम्प असेल। एकदा माणसाला घेतल्याच्या नंतर आखाड्यात धार्मिक याच्यात त्याला वापिस कसं हे करणार? कारण की हे कोर्टाने सुद्धा सिद्ध नाही केलेलं की ती याच्यात आहे म्हणून। नाही, तिचे काय केस नाही आहेत, काही नाही आम्ही आहे, कशाला? सर्व बाहेर कारण की कर। बघा, एक हिंदू असतो, तो हिंदू समजा मुस्लिम धर्म स्वीकारल्याच्या नंतर त्याला कधी कोणी टॉर्चर केलेलं बघितलं का तुम्ही? सांगा। मग आता आम्ही काय केलं की एखाद्या चांगल्या नटी होती आणि त्या नटीने आता आमच्या ह्याच्यात प्रवेश करत असेल की ती त्याचं काय अतीत असेल त्याच्याशी काही आम्हाला, तर ती याच्यातून परंपरेतून ती धार्मिक याच्यात जात असेल तर आम्ही नक्कीच त्यांना हे करू सपोर्ट। आपण आणखीन एक मुद्दा म्हटला, आश्रमसाठी जागा हवी आपल्याला, तर ते त्र्यंबकेश्वरमध्ये पाहिजे, म्हणजे आश्रमसाठी पाहिजे की आखाड्यासाठी? नेमकं अखाड्यासाठी, अखाड्याचा आश्रम होईल ना, सर्व अखाड्यांचे आश्रम आहेत इथं ना। इकडं बघा, आखाड्यासाठी तर सरकार जागा देते, पण आम्हाला स्वतंत्र आखाड्यासाठी मला जागा आम्हाला पाहिजे आमच्या किन्नर समाजाला। म्हणजे कायम आपल्याला जागा? हो, कायमसाठी, स्वरूपीसाठी। पूर्ण भारत बघा, 25च्या कुंभामध्ये आमच्याकडे जागा नव्हती लोकांना ठेवायचं, तर एका टेंटमध्ये आम्ही 20-20 लोक राहिले। 50 सुद्धा आहे। हा, 50 सुद्धा होते, कारण की ना नुसते किन्नरच लोक नाही आमच्यासाठी, कारण की बघा आमच्यासाठी भाऊ पण आहेत, बहिणी पण आहेत, आई पण आहेत, सर्व समाज आहे आमच्यासाठी। कारण की त्या समाजाने आम्हाला ठुकरावलं पण आम्ही त्यांना ठुकरू शकत नाही, म्हणून आमच्यासाठी किन्नरच नाही की आमच्यासाठी सर्व समाज आमच्यासाठी सारखा। आमच्या लंगरमध्ये एक टाइमला 2,500 ते 3,000 लोकांचं लंगर बनायचं, तर तुम्ही विचार करू शकता की किती लोक येऊ शकतात। आणि किन्नर अखाडा आकर्षणचा केंद्र होत असतो कुठल्या पण कुंभाला गेलो आम्ही, कारण की ती प्राचीन परंपरा आहे की किन्नराचा आशीर्वाद लागतो। किन्नरांनी माती सुद्धा दिली हातात, ती सोनं होतं, तर त्याचं पूर्ण ही परंपरा आहे, तर त्याचा ठाम विश्वास समाजामध्ये आहे। आणि नाशिकमध्ये आहात गेल्या 2-3 दिवसांपासून, कुंभमेळ्याच्या नावावर म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ म्हणायचं की त्र्यंबकेश्वर नाशिक म्हणायचं, अशा करून एक वाद चालू आहे, आपली काय भूमिका आहे? नाशिकचं कुंभ आहे आणि नाशिकमध्येच त्र्यंबकेश्वर आहे ना, बघा जिल्हा नाशिकचा कुंभ आहे। नाशिक,
तर नाशिकचाच कुंभ सिंहस्थ आपण बोलू शकतो. त्र्यंबकचं नाही. त्र्यंबक मध्ये एक बाबा बसलेले आहेत म्हणून तिथं डिगलेली गोदावरी ह्याच्यातून म्हणून आणि ती गोदावरी इथं येते म्हणून किन्नर आखाड्याचं एक म्हणणं आहे की बघा त्र्यंबक नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्ही हे बरोबर आणि आम्ही पण हेच विचार करतो. आता हे नावावरचं वादविवाद नाही. गोदावरी चांगली असू दे, गोदावरीचं निर्मळ असू दे, गोदावरी ती चांगली वाहू दे, त्याच्यावर गव्हर्नमेंट काम करा. नावावरचं काय आपण वादविवाद घालायचं. हे परंपरा काय म्हणतात की अमृत कहाँ गिरा था, अमृत नासिक में ही गिरा था ना, वो चाहे वो त्र्यंबक क्षेत्र हो या नासिक क्षेत्र हो. ये तो गोदावरी में गिरा था. गोदावरी तो सब जगह है और कुंभ दोनों जगह. अब हम सन्यासी हम त्र्यंबक में नहाएंगे, यहाँ वैष्णव इस तरफ नहाते हैं, तो अब ऐसा नहीं होना चाहिए कि हम कहें कि त्र्यंबक नासिक, नासिक त्र्यंबक. हमारे लिए तो नासिक जिला है, नासिक का कुंभ है. त्र्यंबक आम्ही जुना आखाडा बरोबर 13 माळी. ते म्हणताना हे की आतापर्यंत वादविवाद माणसांनीच केलेले आहेत. आता त्र्यंबक मध्ये बघा, त्र्यंबक पेगलवाडी आणि नाशिक पेगलवाडी एकच रस्ता एकच हे, तरी त्याला 2 रस्ते दिलेत. तर काय बोलायचं. म्हणून हे नाशिकच आहे आणि नाशिकमध्ये सगळे बसलेले कसबे, तर त्याला नाशिकच जिल्हा म्हणणार. नाशिकचं सिंहस्थ बोलणार. आपण आता मुख्यमंत्र्यांच्या नियोजनावरती मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं, पण जे प्राधिकरण आता नव्याने स्थापन झालेली आहे त्यामध्ये महंतांना जागा देण्यात आलेली आहे. त्यामुळे महंतांना त्या प्राधिकरणामध्ये जागा द्यावी अशा पद्धतीची मागणी आहे. आपली ही मागणी असणार. आमची मागणी आहे महंतांना, पुरुष बायकांना आणि किन्नरांना सर्वांना प्रॉपर एक तरीके से सबको इंक्लूड करना चाहिए त्या प्राधिकरणामध्ये. जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही भेटला, त्यांनी तुमची भेट घेतली, काही मागण्या केल्या का? नाही, आम्ही मागण्या काय केलं नाही. आम्ही फक्त हेच मागणी केली की कुठली पण मीटिंग असू दे, काय पण असू दे, की सरकार आम्हाला कळावं, की आम्हाला तुम्ही सांगा. आमचे प्रतिनिधी आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये, ते येतील आणि आजूबाजू जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये. आमचे अध्यक्ष, आमचे सेक्रेटरी, आमचे श्री महंत, आमचे महामंडलेश्वर येतील. आम्ही नियुक्त केलं आहे श्री ऋषिकेश नंदगिरी, पूजा नंदगिरी, पार्वती नंदगिरी, पायल नंदगिरी ह्या लोकांना. ह्यांनापेक्षामध्ये ऋषीला सांगितलं, ऋषिकेश नंदगिरीला, तर ते सर्व आम्हाला म्हणजे एकच गोष्ट आम्ही सांगितलं की आम्हाला परक टाकू नका. आम्ही किन्नर आहोत, आम्हाला बरोबर घेऊन सरकार आमच्या बरोबर चालायला पाहिजे. आणि त्यांनी सहर्ष शर्माजींनी सांगितलं आम्ही कुठल्या रीतीचं भेदभाव करणार नाही. आपण प्रयागराजमध्ये सुद्धा कुंभमेळा बघितलेला आहे. तर आता आपण जिल्हाधिकारी आणि इतर लोकांची भेट घेतली, तिथल्या काही कमी किंवा काय तिथे कौतुक करण्यासारख्या काही गोष्टी आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली किंवा नाही, आम्ही सिंपल चर्चा केली की कुंभ येत आहे. आता 2025 आहे. 2027 येता भरपूर काही गोष्टी क्लिअर होणार. तेव्हा आपल्याला माहिती पडेल की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय व्हायला पाहिजे, काय नाही व्हायला पाहिजे. तर जसं आमचं जे पण गोष्ट आहे ते आम्ही सरकारबरोबर डिस्कस करू. ते मागणी आपण पूर्ण करून घेऊ सरकारपासून. ते आमचं ठाम विश्वास आहे की देवेंद्र सरकार, मोदी सरकार किन्नरांना वेगळं करत नाही, आपल्याबरोबर घेऊन चालतात सन्मानाने समाजामध्ये. कारण की आमचं मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस वेलफेअर आहे आणि त्याच्यामध्ये किन्नरांचं एक मोठा वारसा आहे त्या मिनिस्ट्रीमध्ये. आणि तिथून आम्हाला एकत्र घेऊन हे त्या ट्रान्सजेंडर ॲक्ट आली आहे, पार्लमेंटनी पास केली, सुप्रीम कोर्टाची वर्डिक्ट आहे आणि समाजामध्ये भरपूर काय बदल झालेला आहे. आणि ट्रान्सजेंडर ॲक्टनंतर भरपूर काय योजना आलेली आहेत. तर जेव्हा आम्ही 2019मध्ये आलो, 2025, 2021 आणि आता 2027चा कुंभ करायला जात आहोत, आम्हाला कुठं भेदभाव हे सरकारपासून कधी दिसला नाही. दिसला असता तर आम्ही त्याचा निषेध घातला असता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.